महादेव जानकर पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर। लाखपुरी सर्कल परिसरात केली पाहणी। अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी। अकोला जिल्ह्यातील लाखपुरी सर्कल परिसरात झालेल्या अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा जानकर यांच्यासमोर मांडली। यावेळी जानकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली। तसेच कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दृष्टिकोन चक्रातून बाहेर काढण्याचे केलेले आश्वासन स्वागतार्ह असल्याचे सांगत त्यांनी कृषी मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा अशी अपेक्षा व्यक्त केली। दरम्यान पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्याबाबत जानकर यांनी नाराजी व्यक्त करत जबाबदार व्यक्तींनी असे गैरजबाबदार वक्तव्य करू नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। मैं महादेव जानकर बोल रहा हूँ, एक्स मिनिस्टर। नमस्ते। मी आता आलो या मूर्तिजापूर तालुक्यातलं सांगावा मेळ नावाचं गाव आहे आणि तिथं आपला कृषी अधिकारी कुणीही आला नाही। त्या शेतकऱ्यांचं नुकसान सोयाबीन, तूर आणि आपल्या कपाशी। मी आता शेतात उभा आहे। भयानक इकडे नुकसान झालेलं आहे। पंचनाम्याला तर आपला अधिकारी आला पाहिजे, तो कृषी अधिकारी कोणी निरोप दिला होता की आल्यापूर्वी येऊन नाही गेला का तिकडे कोणी? कोणच आलं नाही ना मॅडम। मी आल्यानंतर का आलोय आता मी शेतगावांना गावातच आहे शेतकऱ्यांच्या पाशी। शेतकरी म्हणले कुठला अधिकारी आला नाही, येऊन गेला का इथे तेव्हा ते काय मी तलाठीला आणि एक महिना इथला तलाठी आणि ग्रामसेवकच येत नाही ह्या गावातल्या लोकांच्या शेतकऱ्यांची व्यथा आहे। बरोबर आहे का रे? तेव्हा त्यांचं सांगावा मेळ गाव आहे, लाखपुरी सर्कल मधलं सांगावा मेळ, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। सांगवा मेळ तालुका मूर्तिजापूर, सांगवा मेळ, लाखपुरी सर्कल, मेळ हा। आता अधिकारी लोकांना सोमवारी ऑफिसला बोलून घेते आणि किती काय काम झालं कृषी अधिकारीने केलं ते नाही झालं तर मी लवकरात लवकर करायला सांगते। थँक्यू। पालकमंत्री महादेव जानकर बोलतोय। मी सांगावा मेळ तालुका मूर्तिजापूर या गावात आलेलो आहे। शेतकऱ्यांच्या याचं नुकसान झालेलं आहे आणि इथं आपल्या एकही अधिकारी आला नाही साहेब। मी ह्या गावातच आहे आता सध्याला। काय झालं, एवढे नुकसान झालं इथलं, मी स्वतः पाहतोय आता इथं सोयाबीन, तूर आणि मूग, कपाशी। सांगावा मेळ तालुका सांगवा मेळ म्हणून गाव आहे। सांगा एकही अधिकारी आला नाही। तहसीलदार फोन उचलला, तुमचा कृषी अधिकारी फोन उचलला, म्हणजे अवघड काम आहे इथलं आकाश। हा ते बघा तिथलं आणि हे लवकर काहीतरी निर्णय घ्या राज्यात व्हायचा लवकर। हा नक्की दुसरं हा याच्यापुढे तुमचा फोन उचलणार नाही। हा हॅलो भेटून नाही गेले बरोबर ते काय मोठा भाऊ आमचा बिना भेटताना आम्हाला बर बाबा आता जेव्हा चाललं नाही झालं ओके चल थँक्यू ओके चल।